हे भाऊ कुठं ठोकून आलाय वाटतं. बरीच्या कुठं ठोकून आलाय वाटतं. शिफ्टवाला शिफ्टवाला फर्स्ट टाइम मी ही ग्लोव्ह घालून राईड करत आहे. फर्स्ट टाइम तर फील तर असा खूप असा वेगळा वाटालाय, कारण का कधी असं राईड ग्लोव्ह घालून नाही केली. आणि हे ग्लोव्ह आहे लूज, प्लस ह्याचं फीडबॅक हा 5 स्टार रेटिंग मधलं 2 स्टार रेटिंग. कारण काय ह्याला हे फ्री हँड साईज आहे, माझ्या हातातच बसना. प्लस ह्याला टच सेन्सर काय नाहीच आहे. याला सेफ्टीसाठी तर आहे चांगलं, तर टच साठी काय चांगलं नाहीये. हे मला कमीत कमी मिळालेलं आहे 300 ला. मी ऑनलाईन मागवलेलं. आता मी जस्ट म्हणजे रायडिंगचे जे हे असतात ना शॉप, तिथे जाऊन विचारलं. वेगाचं ग्लोव्ह होतं, त्या वेगाच्या ग्लोव्हची किंमत त्याने सांगितली मला 600 रुपये. हे मा हे मा असा असा रिॲक्शन झाला माझा. हे मा शक्ती दे ना मा. हा 600 रुपये ग्लोव्ह साठी. प्लस आता मी रायडिंग जॅकेट घ्यायचा विचार चाललाय माझा. त्या रायडिंग जॅकेटची किंमत 5,000 स्टार्टिंग. मैं गरीब हूँ. एक पगार झाला माझा त्यातला. म्हणजे त्या रायडिंग गिअर साठी, रायडिंग जॅकेट साठी मला कमीत कमी 2 ते 3 महिने वेटिंग करावं लागणार. जर 2 महिने जर मी 2-2 हजारांना जर साठवलं तर कुठेतरी मला नाही होणार की सर. असं मला डिमोटिवेट करू नका सर. करू नका सर. तुम्हाला मला माझ्या सगळं मोटिवेशन साठी आणले मी सर. तुम्हाला ट्रॅफिक मध्ये टू व्हीलर असण्याचा फायदा हाच असतो की कसं पण कुठं पण कसं पण घालायचं. कोणी वृष्टी सर कसं पण कुठं पण कसं पण घालता येतं. तर आता माझे 2 टार्गेट आहेत की एक पहिला रायडिंग जॅकेट घेणार मी. ते कमीत कमी आता मला 5,000 सांगितले. मला टेन्शन आलंय त्या गोष्टीला. आणि आणि एक गोष्ट म्हणजे मला घ्यायचा आहे गोप्रो, नाही DJI ऍक्शन 4 सॉरी DJIचा ऍक्शन 4 कॅमेरा घ्यायचा आहे मला. आता तो पडणार मला ऍक्शन 4 मला सांगितला 20,000. आता हे रिक्षावाला स्वतः बी जाऊन देणार आणि आम्हाला पण जाऊ देणार. अँगल कसा येतोय मला काय माहित नाही. तुम्हाला कसा अँगल दिसतोय हे मला माहित नाही, कारण का हा अँगल मी पहिल्यांदा सेट केलाय. तर ते त्यामुळं हा व्ह्यू कसा वाटतो ते मला सांगा. ही आमची कृष्णा नदी, ज्या नदीमुळे